आई कुठे गेली का नो? पाहिली बी नाही घरी. कुठे गेली का नो? क आई काय करू राहिली इथं? तू दिसत नाही का? फुटका झाला काय? तुम्ही काय करू राहिले तर? अहो आई तसं नाही. पायल कुठे गेली? तुला दिसली नाही कधी? गेली मस्त ना. अरे बापा कसं करू मी आता? एकच बायको होती मले, ती बी मसनात गेली. आता मी कोणाच्या तोंडाकडे पाहू? अरे पहिला मोठा तिच्या तोंडाकडे पाहत होता, आता राहिला तो. अरे दुसऱ्या बायकोच्या तोंडाकडे पाहत होता तू. मोठा तिच्या तोंडाकडे पाहत होता. काय सांगू आई तुले? बायको तर बायकोच राहती. हो ना. अरे बायको तर बायकोच राहती, पण तू बायकोचा बाई झाला ना. काय फायदा नाही आई आता बोलून. बायकोचा तर मसनात गेली ना. अरे एवढं रडून राहिला तर तुपली बायकोनी गेली ना मसनात. हो आई तू तर म्हणत होती ना मसनात गेली म्हणून रडू राहिलो मी. कुठे गेली होती मग? अरे तर ती मौती जायला येईल आता. आई चाललो मी आता खाली. आली का पाय तुझी घरी? जा बापा आता खाली. आता ती आली असेल तर 2 घोट पिऊन घे, तुले बरं तरी वाटेल. काय म्हणला आई दा? हा बाळा, तो का नाही रडू रडू दमला, 2 घोट चहा पिऊन घे, तुले मग बरं वाटेल. हा मी पितो पण तुला पी नाही का? हा मला बीपी नाही. बर येतो मग खाली. हाव. मस्त चहा ठेवला होता गोड मस्त दूध खट्टे दूध असा. पप्पा आईनं घर उघडं ठेवलं काय? बहुतेक ही आली बहुतेक खाली. ए पायल, अरे इथे नाही. बहुतेक मोचीचा कार्यक्रम झाला आणि काय आईने ठेवलं बहुतेक घर उघडं. अरे बापरे इथे झोपेले का? बापा कोण झोपली? दुखराला काहीच. ए पायल उठ. दुखराला का? तो कोण झोपली तू? उठ ना. ए आपल्याला चहा ठेव बरं. आईने ना आपल्याला मस्त चांगला ठेवू गड्ड्यात दुधाचा. होय मी दूध आणले. ए उठ ना. बैरी झाली काय? ए पायल उठ ना बापा. बापरे हिच्या अंगात भूत आलं काय? बापा माझ्या बायकोनं आता मग रक्त काही पिऊन घेतलं. आता जे उरेल सुरेल आहे. आता या भूताना पिलं तर मी मरून जाईन. कसं करू मी आता? हा मा काय झालं बाई याले? काऊन आलू राहिला हो खलं केलं? हा मा करे आमचे डिस्काउंट म्हटलं रे. एकदा पुढं पाय ना तू. अरे बापा रे. हो आई काय झालं? हो काय झालं आई? हो काय झालं? हो आई उठ ना. बापू बेसूत पडली का नाही पण? अरे थांब पाणी तरी आणतो. वाई उठ. वाई उठ ना. उठ ना. अरे बापा रे, मी कुठे आहे बाबा? अरे बापा मी कुठे आले इथं? अहो आई तू स्वर्गात आहे आता. येतं आपलंच घर आहे. मग आपलंच घर आहे. तुला दिसत नाही का? फक्त तिले पाहून तू स्वर्गातून जाऊन वापिस आली. अरे बापा काल तिकडं भूत आपले मारून टाकेल ना. इथं काय राहायचो? चाल आपण. चाल चाल. कुठे चालले? मला चहा करून आला, नाही तर तुमच्या डोळ्याचं रक्तात पिऊन गेले. आमच्या अंगात मध्ये अजिबात रक्त राहिलं नाही. आता याच्या बायकून सगळं रक्त पिऊन घेतलं आमचं. हो आई जास्त बोलू नको. रिकाम काम ती मारून टाका. थांब मी चहा करून घेऊन येतो. मी आलो चहा करून घेऊन. ए म्हातारे इकडे ये. इथं बाहेर गुपचूप खाली. हा हा बरं मस्त बाई. त्या सुनाला तू जीव करून यावं. आमच्या पाण्यामध्ये जीवन डाप राहतो बाई. मग त्यामध्ये जीवच राहत नाही तर आम्ही कोणाला जीव कशाला लावा? पाण्यातले जीव नाही बांधला तुला. ते जीव देऊ का? मला बिमार पाडते का तू? तू नाही खाली तर तिला कशी साडी घेती, चांगलं चांगलं खायला देती, कशाचीच कमी पडू देत नाही. तशी तू तुला सुनाला करते का? आजपासून मी चांगली वागवील बाई. तिच्या सोबत मी आपल्या लेकीवानीच वागील. यो कावा शिकतो खानो मा कमले मारून टाकती काय सवरच आता. हे म्हातारे मला पाणी पाच. कोरडा पडला. आण लवकर पाणी. तुपल्या हात मुलडे काय? तुले तुपल्या हातानं पाणी पिता येत नाही का? काही करू नको. हे धर मी चहा बी आणणार पाणी बी आणणार. धर आणि इकडं देवाला पाणी. आकाश बा तू थांबा आता इथं मी येते आता बाहेरून. अहो आई तू थांब ना. मला भेव वाटतो भूताचा.
तुला भूताचा भेव वाटतो तर भूतनी सांगतो आता लोक राज्य केलं तर तुला भेवडी वाटला ना आता भेव वाटून राहिला का तिचा ह्याच्यात तर अजिबात साखर नाही. हा मला वाटलं तुम्हाला शुगर आहे म्हणून मी आणली नाही. पुन्हा तुमची शुगर वाढली असती ना. ह्याच्यात पथ्य पण नाही. हा तुमचा कलर एवढा मोठा काळा आहे अजून काळ्या झाल्या असत्या म्हणून मी ते पत्ती टाकली नाही. दूध कुठे आहे? दूध डेअरीवर आहे. तुम्ही आणत असाल तर टाकतो मग मी त्याच्यात. शाळेतून करू दे मला आराम. हा जातो. आई चाल बाहेर लवकर. चल बर बापा इथे काय करे. आई व पाय ना तिच्या अंगात किती डेंजर भूत आलं. कसं काढा तिच्या अंगातलं भूत मला अजिबात नाही कळू राहिलं. कसं काढायचं बरं. कांदो बाबा कसं काढावा अरे बापा त्याच्या धरणीच्या अंगात मध्ये येत होत तर तो महाराज आला म्हणलं आणि त्या महाराजानं ते भूत काढलं तर तू कानी तुपल्याजवळ फोन नंबर असत त्याने फोन करून बोलून घे. बर पाय तुम्ही फोन लावून. आहे माझ्याकडे नंबर तो. हॅलो महाराज आहे का. हे माझ्या बायकोच्या अंगात नाही का भूत घुसलं. हे भूत कसं काढायचं तुम्हाला माहिती आहे ना. कसं काढायचं सांगा बरं. काय उपाय त्याच्यावर. हा तिने मी काम सांगितलं ते चहा ठेवा सांगितला होता पण त्या चहा ठेवाच्या निमता तिच्या अंगात भूत घुसलं. काय अशा नाटक करता बाया. बर बर तुम्ही जे सांगितलं ना तेच करतो मी आता. तसंच करतो. हा धन्यवाद. अरे बाळा काय म्हणे महाराज. आई महाराज म्हणे एखाद्या बाईच्या अंगात येत असतं असं भूत काढून कामाचं जीवन आलं ना बैले तेव्हा करते बाया अशा नाटक. आणि मग काहून काय करावं त्याला आता. अहो महाराज म्हणे तुम्ही पण नाटक करून पहा. निघलं म्हणे भूत नाही तर मग मी येतोच म्हणे. हो का. हा अरे बाळा ते नाटक काही मला जमत नाही. तूच ते नाटक करून पाय त्या मला पहिलाच भूताचा भय वाटतो तूच काय करू. बरं आहे मी पाहतो करू ना. तू पैसे इथं निघलं नाही तर मग जात तिकडं महाराजाला बोलून लागल मग. तू कस काय घरात. कस काय भाव गाले काय तू त्रास देते त्या नवऱ्याने. नाही देणार हो माझा मित्र. तुला काम त्रास देते. राबू देत होते घरचे म्हणून मी नाट्य करत होते म्हणून नाटकात का केलं का. याच्या पुढे जर नाटकी केलं तर कच्चं काय म्हणजे जाते नाही नको चुपचाप बसते ऐकून घे. त्याच्या पुढे जर तो नवरा त्रास दिला सासूचा त्रास दिला तर मी येईन आणि तुला डायरेक्ट कच्चा खाऊन घेईन नाही तर रक्त पिऊन घेईन चहा पिऊन तर सारखं वाढेल असं वाढेल. काय आता इथून जाते नाही हा आले नाही पाहिजे डबल घरात. गेला तिच्या अंगातलं भूत. हा कसं झालं मस्त.